नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. गेले काही एपिसोड्स आपण वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सबद्दल बोलतोय, त्याचं सखोल माहिती घेतोय, तिथले एक्सपर्ट्स आपण बोलायला. आज आपण असंच एक डेस्टिनेशन घेतोय. डेस्टिनेशन नाही, हे तर ना एक थीम आहे. थीम काय, तर या थीमचं नाव आहे वाईल्ड लाईफ टुरिझम. सध्या खूप ग्रोईंग आहे. असंख्य लोक दरवर्षी, लाखो लोक दरवर्षी ॲक्च्युली जातात वाईल्ड लाईफ टूर्स करायला. पण वाईल्ड लाईफ टूर म्हटलं की आपल्या डोक्यात पटकन येतात भारतातले कान्हा, बांधवगड, रणथंबोर, जिम कॉर्बेट, हे सगळे मोठमोठे सँच्युरीज आपल्या मनात पहिले एकदम येतात. महाराष्ट्रात वाईल्ड लाईफ टुरिझम आहे का, आणि ते असेल तर कुठल्या कुठल्या ठिकाणी ह्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, आणि तिथे मेन टायगर सायटिंग काय आहे. कारण कुठल्याही वाईल्ड लाईफ टूरचं परमोच्च बिंदू म्हणजे टायगर सायटिंग. तर ह्या सगळ्या गोष्टीवर, महाराष्ट्रातल्या टुरिझमवर बोलायला आपल्याकडे एक्सपर्ट आहेत श्री चंदन पठारे. चंदनजी नमस्कार. नमस्ते आणि थँक्यू व्हेरी मच आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन येण्याकरता. मी आता बोलल्याप्रमाणे वाईल्ड लाईफ टुरिझम म्हटलं की लोक नेहमी कान्हा, बांधवगड, रणथंबोर हेच पटकन लोकांच्या मनात येतात. तर महाराष्ट्रात वाईल्ड लाईफ सँच्युरी किती आहेत आणि कशा प्रकारे आहेत? महाराष्ट्रात पण वाईल्ड लाईफचं खरं चांगलं हे आहे, स्कोप आहे, चांगल्या सेंच्युरीज आहेत. वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हटलं तर महाराष्ट्रात जवळ वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि टायगर रिझर्व असे मिळून साधारणतः 50च्या आसपास आहेत. आणि चांगले आहेत, म्हणजे जे व्हिजिटेशन महाराष्ट्रामध्ये आहेत, किंवा बर्डिंग लाईफ चांगलं आहे. काही सेंच्युरी बर्ड्स करता डेडिकेटेड असेल, काही काळवीट किंवा सिंकारा करता डेडिकेटेड आहेत. माळढोकची एक सेंच्युरी आहे सोलापूरच्या जवळ, ती पाहू शकतो आपण. किंवा अगदी कोल्हापूरच्या जवळ राधानगरी जे गवा अभयारण्य आहे. अशा अनेक, म्हणजे जंगल हा जो पार्ट आहे हा सगळीकडेच असतो. काही ठिकाणी तो प्रिझर्व किंवा रिझर्व केला जातो सेंच्युरीच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर स्पीसीसला ग्रोथ देण्याकरता. असे महाराष्ट्रात ऑलमोस्ट 50 ठिकाणी वेगवेगळ्या सेंच्युरीज आहेत. सँच्युरी हे झू नसून तिथे प्राण्यांना मुक्त संचार असतो. फक्त बाउंड्री त्याच्या काही डिफाईन केल्या असतात, मोठमोठ्या बाउंड्रीज. हा, एरिया डिफाईन केलेला असतो. बाउंड्री म्हणजे असं कुठं बाउंड्री वॉल वगैरे नसते. प्राण्यांना खरं तर कुठली बाउंड्री वॉल नसते, परंतु एरिया डिफाईन केला असतो. त्या एरियामध्ये मॅन जो म्हणजे माणसांचा जो इंटरफेरन्स आहे तो थोडा कमी असतो, जंगलचा पार्ट असल्यामुळे. त्यामुळे प्राणी त्या ठिकाणी थोडेसे मुक्तपणे फिरू शकतात किंवा मुक्तपणे वावरू शकतात. त्यांना थोडंसं सिक्युअर टाईपमध्ये ते वाटतं, म्हणून त्या ठिकाणी तो सेंच्युरीचा भाग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आपल्याकडे केलेला असतो. ओके, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात फॉरेस्ट डिपार्टमेंट डेझिग्नेट करतं की बाबा हा एरिया वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. मग तिथे मला वाटतं हंटिंग वगैरे अलाउड नसेल, असं काही. हंटिंग तर तसंही अलाउड नाही, म्हणजे कुठेच, नॉट ओनली सँच्युरीज, पण तसंही अलाउड नाही आहे. त्यामुळे हंटिंगचा तर प्रश्न येत नाही. परंतु जे सँच्युरीजमध्ये तुम्हाला जाता येतं आतमध्ये, त्या प्राण्यांना पाहण्यासाठी किंवा तसं अलाउ करतात फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांची परवानगी घेऊन. बरोबर. म्हणजे जे लोक आजकाल सफारी या नावाने ओळखले जाते टूर, ते वाईल्ड लाईफ सफारी जे म्हणतात, ते जीपनी जे घेऊन जातात वेगळ्या सँच्युरीमध्ये वगैरे, राईट. तर तुम्ही म्हटलं एक 51 सँच्युरी महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ह्या सँच्युरी, आपण काल बोलताना एक विषय तुम्ही माझ्याशी बोललात की ऑफ कॅमेरा आता बोलताना आपण, की बरेचसे सँच्युरी महाराष्ट्रातल्या खासकर विदर्भ आणि खानदेश या भागात जास्त आहेत, आणि मराठवाडा किंवा या भागात, कोकणात त्या मानाने खूप कमी आहेत. याचं कारण काय असावं? नाही, कोकणात पण आहेत. कोकणातमध्ये नाही अशातला भाग नाही आहे. मरीन तिचा जो भाग आहे कोकणातला, किंवा जो समुद्रकिनारा, तिथला जो वाईल्ड लाईफ म्हणजे काय फक्त प्राणी किंवा असं होत नाही, संपूर्ण त्यामध्ये माशांपासून सगळंच येतं. कोकणामध्ये तशा प्रकारच्या आहेत. इव्हन आपण जर आंबोलीच्या जवळपास गेलो तर आंबोलीला म्हणजे अनबिलिव्हेबल तुम्हाला बर्डिंग आणि काही म्हणजे बेडकांच्या जाती म्हणा, किंवा ॲम्फिबियन्स दिसतात तुम्हाला, रेप्टाईल्स दिसतात, विच इज व्हेरी गुड. आणि गवे पण आहेत, किंवा तुम्हाला लेपर्डचं सायटिंग कोकणापासून सगळीकडे, आपल्याकडं थ्रू आउट महाराष्ट्र सगळीकडे होतं. अगदी पुण्याच्या जवळ सुद्धा लेपर्डचं सायटिंग होतं. तर आहेत, नाही अशातला भाग नाही आहे. मराठवाडा विदर्भाचा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये टायगर रिझर्व जे आहे तो चांगला आहे. टायगरसाठी किंवा वाघांसाठी जर म्हणाल तर तो एरिया जास्त चांगलं जंगल आहे टायगरसाठी. त्यामुळे जी पॉसिबिलिटीज आहे की तिकडे त्या भागामध्ये टायगर रिझर्व चांगले आहेत. ओके, तुम्ही आता मुद्दा चांगला की वाईल्ड लाईफ सँच्युरी फक्त टायगर सेंट्रिक नसावं, बाकी बरेचशा वाईल्ड लाईफ नावाखाली बरंच काही येतं, बरेच आपण बघितलं पाहिजे. ग्रेट. तर ह्या सगळ्या आता
सँच्युरी मधल्या कोकणात तुम्ही बोललात, आता पुण्याजवळ किंवा तुम्ही मालडोक एक बोललात सोलापूर जवळ, भिगवणला आहेत प्रश्न, आता चालू होईल पण चालू होईल ना पुढच्या महिन्यात, जानेवारी मध्ये चालू होईल, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असं साधारणतः फ्लेमिंगो करता आणि मायग्रेटरी बर्ड्स ते पण एक वाईल्ड लाईफ मध्येच पकडायचं आपण, बर्डिंग हे पण वाईल्ड लाईफ पकडायचं. तर आता ह्या सगळ्यामध्ये लोकांची उत्सुकता असते की महाराष्ट्रात टायगर कुठे दिसतं. हे वाईल्ड लाईफचा प्रश्नच नाही, चांगलाच आहे, सगळ्यांनी बघायला पाहिजे, नो डाऊट. राधानगरी मागे आपण बोललो होतो ते गव्यांची सँच्युरी, ते खूप छान आहे. पण या सगळ्या लोकांचं एक अट्रॅक्शन अर्थात टायगरकडे असतं. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सँच्युरीज मध्ये टायगर सायटिंग, बेसिकली सँच्युरी आणि टायगर रिझर्व याच्यामध्ये फरक आहे बराचसा. टायगर रिझर्व जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते अप्रॉक्सिमेटली 6 टायगर रिझर्व महाराष्ट्रामध्ये आहेत. मेळघाट आहे, बोर टायगर रिझर्व आहे, नागझिरा नवेगाव टायगर रिझर्व आहे, पेंच आहे, त्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आहे, आणि आता नुकताच डिक्लेअर झालेला आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व. ओके, असे 6 टायगर रिझर्व आत्ता आहेत. यापैकी पेंच, ताडोबा आणि बोर, मेळघाट हे सगळे विदर्भात येतात. अच्छा, ओके. आणि तिथं लोकांचा जास्त ओढा असतो. जे तुम्ही मगाशी म्हणाल की जे ओपन जिप्सीने वगैरे जाण्याचा जो हे आहे, तर या टायगर रिझर्वमध्ये तसे त्यांचे तिकीट्स किंवा त्यांचे जे एंट्रीज हे करून बुकिंग करून, ऑनलाईन बुकिंग करून तुम्ही या टायगर रिझर्व व्हिजिट करू शकता. स्पेशली ताडोबा, बोर आणि पेंचला जे आहेत तर तिथं सिस्टम जास्त ॲडव्हान्स्ड आहेत, कारण तिथं फ्रिक्वेन्सी व्हिजिटर्सची खूप जास्त आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट रेग्युलेट करतं की दररोज किती लोक आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटची साईट आहे, वेबसाईट ऑनलाईन आहे, सगळं ऑनलाईन आहे. ऑनलाईन साईटवरती तुम्ही बुकिंग करू शकता आणि त्याप्रमाणे मग तुम्ही टायगर रिझर्वला व्हिजिट करू शकता. ओके, बेसिकली ऑनलाईन केल्यामुळे नंबर ऑफ व्हिजिटर्स पर डेचे रेग्युलेट होतात. येस, खूप भरमसाठ लोक एकदम गेले, आणि ओव्हर टुरिझम जी सध्या जगभर पसरणारा प्रॉब्लेम आहे तो त्या सँच्युरीज होत नाही. प्रत्येक टायगर रिझर्वमध्ये एक सर्टन कॅपॅसिटी आहे जिप्सी आतमध्ये जाण्याची. असं नाही आहे की तुमच्याकडं तुमच्या गावाच्या भोवती 100-150 जिप्सी 100-150 आतमध्ये जातात. 20-30, 10, काही ठिकाणी 8-9 असे प्रत्येक गेटला रिझर्व त्यांनी कोटा दिलेला आहे. एवढ्याच जिप्सी आतमध्ये जातात ओपन जिप्सीमध्ये साधारण. गुड, चांगलं आहे. म्हणजे ते कंट्रोल ठेवलेलं आहे, पण ते गरजेचं आहे, नाहीतर मग ते वाईल्ड लाईफ राहणार नाही त्याच्यात. आपले लोक घुसले सगळीकडे की कचरा करतात बेसिकली. वोंट बिलीव्ह, कचरा तर तिथं नॉर्मली आपल्याकडं फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आत्ता मी म्हटलं ज्याप्रमाणे खूप ताडोबा वगैरे खूप चांगल्या रीतीने ॲडव्हान्स्ड हे केलेलं आहे. त्यांचे गाईड आणि ड्रायव्हर्स आर व्हेरी गुड, खूपच चांगले आहेत की ते तुम्हाला कुठे कचरा करून देत नाही किंवा कुठे साधा प्लॅस्टिक सुद्धा अलाउड नाही आता ताडोबामध्ये. पण लोकांची जी वृत्ती आतमध्ये गेल्यानंतर ती जी टेंडन्सी ना ती खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे ते कंट्रोल करणं त्यांच्या पण हातात नाही आहे. म्हणजे गोंधळ घालणं, की एखादा प्राणी दिसल्यानंतर खूप जास्त रिॲक्ट होणं, आरडाओरडा करणं, आणि त्याच्यामुळे ते ॲक्च्युली खूप डिस्टर्ब होतात. आणि म्हणजे जर तुम्ही आता एक हे आहे की एक टेस्टिंग केली गेली होती की सगळ्यात जास्त भयानक आवाज म्हणजे कुणाचा असेल, कुठल्या प्राण्याचा सगळ्यात जास्त प्राण्यांना वाटतं की ज्या प्राण्याचा आवाजाची भीती वाटते किंवा ज्या प्राण्याचं त्यांना हे होतं, तर सरप्रायझिंगली माणसाचा आवाज होता ज्याच्यामध्ये म्हणजे माणसाचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना जास्त हे झालं. तर दिस इज द थिंग की जंगल सफारीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अनेक गोष्टींचं तुम्ही पालन करायला पाहिजे, कारण आपण त्यांच्या एक एरियात जातोय म्हटल्यानंतर तुम्ही तेवढ्या तरी ॲटलिस्ट काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. बोललं नाही पाहिजे, आवाज कमी रचला पाहिजे, त्यानंतर तुमची ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित पाहिजे. मी त्याला येणार होतो तुमच्याकडे की लोक नाही तर मी बघितलंय लोक कुठले रंगीबेरंगी कपडे घालून जातात, बायका हाय हिल्स घालून सफारीला गेलेलं वगैरे बघितलं. तर हा एक ड्रेस कोड नॉर्मली काय असावा लोकांचा? नॉर्मली कॉमोफ्लाइज होणारे कपडे असावेत जंगलाशी रिलेटेड, म्हणजे ग्रीन असतील, ब्राऊन असतील, जे येलोइश कलरचे असतील, तर त्यांनी थोडंसं काय होतं जंगलाचे मिळते जुळते कलर जर तुम्ही घातले तर ते एक चांगलं. पण इथं काय होतं, तुम्ही आता घातले तर साधारण अगदी असं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि बऱ्याचदा लोक काय होतात सेल्फी आणि फॅशनच्या याच्यामध्ये त्यांना असं वाटतं आपण नॉर्मल कुठल्या तरी टुरिझम डेस्टिनेशन आणि रील्स बनवायच्या फॅशन याच्यामध्ये बऱ्याचदा ते इतके काय होतं त्याला कलरफुल कपडे घालतात आणि त्या पद्धतीने आतमध्ये जंगलामध्ये बिहेवियर पण करतात. तर विच इज नॉट गुड इन द म्हणजे टुरिझममध्ये, जंगल टुरिझम किंवा वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये दिस इज नॉट गुड. राईट.
व्हेरी गुड. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आय थिंक सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण लोकांना वाटतं वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणजे नॉर्मल टूरमध्ये लोक जनरली 1-2 रात्र मुक्काम कुठे वाईल्ड लाईफ सँच्युरीत करतात. तर त्यांना ते ट्रान्झिशन करता येत नाही की आता आपण जंगल बघायला आलोय तर जंगलनुसार वागायला पाहिजे. ते नॉर्मल हॉलिडे मूडमध्ये करतात. नॉर्मल टुरिझम पेक्षा हे वेगळंच आहे. वेगळं आहे. हे जगच वेगळं आहे. इथं तुम्ही रोज जरी गेलं तरी रोज वेगळं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे एखादा आपण टुरिस्ट स्पॉट बघितलं, एखादं मॉन्युमेंट्स बघितलं, एखादं हिस्टॉरिकल प्लेस बघितलं किंवा ते बांधकाम, ती स्ट्रक्चर वर्षानुवर्ष तसंच आहे. बरोबर. जंगलामध्ये रोज वेगळा प्रकार घडत असतो. आज तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल, उद्या काहीतरी वेगळं, सेम स्पॉटला उद्या काहीतरी वेगळं असेल. त्यामुळं हे खूप लाईव्ह टुरिझम आहे आणि खूपच म्हणजे रोमांचकारी. इनफॅक्ट एकदम एक्सायटेड अनुभव असतात जंगलामधले. एक्झॅक्टली. आणि तुम्ही आता जे बोलताय मला कळतं की तुम्ही किती पॅशनेट आहे त्याच्याबद्दल इन टर्म्स ऑफ जंगल टुरिझम आणि वाईल्ड लाईफ टुरिझम. तर मला वाटतं ह्या अशा सगळ्या गोष्टी अनुभवायला, जंगल अनुभवायला, आणि नुसतं वाईल्ड लाईफ बघणं एक भाग आहे आणि जंगल बघणं तर हे हा पण एक वेगळा, जंगल एक्सपिरियन्स करणं हा पण एक वेगळा भाग आहे यातला. तर मला वाटतं याच्यावर तुमच्याबरोबर कोणतरी चांगला ट्रेंड माणूस गेला तर जास्त बेनिफिशियल आहे. जास्त बेनिफिशियल. म्हणजे काय होतं की बऱ्याचदा लोक ज्यावेळेस जंगलात जातात, स्पेशली टायगर रिझर्वला, कारण बर्ड फोटोग्राफीला वगैरे पण जातात, पण टायगर रिझर्वला जातात. बर्ड फोटोग्राफीला जर तुम्ही गेला तर बर्ड एक्सपर्ट जर तुमच्याबरोबर असेल तर ही कॅन एक्सप्लेन मेनी स्पीसीजचे बर्ड्स जे आपल्याकडे भारतामध्ये मायग्रेट होऊन येतात, ते कुठनं आले, कसे आले, किंवा काय त्याचं हे वैशिष्ट्य आहे. कितीतरी रेअर बर्ड्स येतात आपल्याकडे, फक्त आपण जे पाहायला जातो. बऱ्याचदा लोक फोटोग्राफी करायला जातात. आजकाल इतकं सोपं झालंय की कॅमेरा घ्यायचा, मोठी लेन्स घ्यायची, जंगलात जायचं, फोटोग्राफी करायची आणि ते फोटो. पण त्याला जर विचारलं की बाबा हा तू कोणाचा फोटो काढला आहेस, कुठला माहिती आहे का, याचं काय आहे, किंवा फार तर फार नाव सांगू शकतात, पण बाकी त्याची माहिती नाही सांगू शकत. तर एक्सपर्ट बरोबर असल्यानंतर तो फरक पडेल. ज्यावेळेस तुम्ही टायगर रिझर्वमध्ये जाता, तर टायगर रिझर्वमध्ये गेल्यानंतर पहिला उद्देश हा असतो की मला वाघ बघायचा आहे. वाघ हा एकमेव उद्देश ठेवूनच तुम्ही जंगलामध्ये जाता. वाघ दिसला म्हणजे माझे पैसे वसूल झाले, असं साधारणतः लोकांचं हे असतं. परंतु तसं नाहीये. जंगलामध्ये वाघ हा सर्वोच्च बिंदू आहे, नो डाऊट, की वाघाच्या भोवती सगळं जंगल फिरत असतं. परंतु जंगलामध्ये बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या की ज्या आपण इग्नोर करतो किंवा पाहत नाही. एक्सपर्ट बरोबर असेल तर तो तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण की आता कित्येक वेळा गाईड आणि ड्रायव्हर जे आपले जिप्सीमध्ये असतात तर ते पण चांगले माहितगार असतात. ते रोज जंगलात जात असतात, त्यांना रोज माहिती असते इथं काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज घडतीये, इथं काही ना काहीतरी होतंय, किंवा हे हा प्राणी कुठला किंवा हा पक्षी कुठला, अगदी इन्सेक्ट्स पासून त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. पण आपण विचारतच नाही, आम्हाला वाघ दाखवा. हा पहिला प्रश्न. जंगलामध्ये आतमध्ये एंट्री केल्या गेल्या पहिला असेल तर वाघ कुठे भेटेल, वाघ कसं दिसेल, दॅट्स इट. एवढाच एक प्रश्न असतो. तर असं न करता जंगल ज्यावेळेस तुम्ही अनुभवता, कारण वाघ बघणं आणि बाकीचं जंगल बघणं हा एक पार्ट आहे. वाघ दिसणार तुम्हाला किंवा दिसू पण शकतो, परंतु जे त्याला पाहण्याच्या नादामध्ये तुम्ही जे बाकीचं जे मिस करता ते सगळं तुमचं राहून जातं. आणि एकदा वाघ पाहिला की चला परत रिसॉर्टला. म्हणजे बाकी सगळं पण खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. इक्वली गुड ॲज गुड ॲज द वाघ. इक्वली गुड. अनबिलिव्हेबल थिंग्स आहेत जंगलामध्ये. म्हणजे कित्येक वेळा एक जायंट वूड स्पायडर नावाची फिमेल असते, म्हणजे मी जनरल सांगतो की फिमेल असते, एवढी मोठी फिमेल असते. आपण 10 वेळा तुम्हाला जंगलातनं पास होताना दिसेल तुम्हाला, पण ती एवढी मोठी फिमेल तुम्हाला बघून त्याच्याकडे लक्ष जात नाही किंवा काय नाही. आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे मेल बघितले तर असे छोटे छोटे असतात, एकदम बारीक, आणि एका त्या झाडाला 7-8-10 मेल तिच्याबरोबर असतात. आणि ते सगळ्यांना नेचर आहे, नेचरप्रमाणे त्यांना मेट करून पुढं जायचं असतं. तर ते मेट केल्यानंतर ना ती फिमेल त्यांना खाऊ शकते. म्हणजे हे अमेझिंग थिंग्स आहेत. त्यानंतरनं कित्येकदा स्पॉटेड डिअर्स आणि वानरांची मैत्री असते, ती तुम्हाला अनुभवता येते. सांबार डिअरचे कॉल्स किंवा कॉल्स बोलल्यानंतर हे काहीतरी वेगळा आवाज आला, पण फक्त टायगरला पाहिल्यानंतर सांबार डिअर, स्पॉटेड डिअर किंवा जंगलातला बहुतेक जो प्राणी म्हणजे बार्किंग डिअर असेल किंवा अगदी मोर, तो सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढतो. त्याला अलार्म कॉल असं म्हणतात. तो अलार्म कॉल सुद्धा ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं की लांबवर, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की जंगलामध्ये गेल्यानंतर जिप्सीवाले थांबतात एके ठिकाणी, असं थोडंसं हे बघून, रोडचं ट्रॅक बघून, आणि शांत करतात की मी शांत राहा. का तर त्याला कुठेतरी लांबवरती एखादा जर कॉल ऐकू आला तर ही कॅन ट्रेस द टायगर, आणि त्या पद्धतीने मग तो त्या दिशेने जातो. मग तिकडं कुठून आवाज, ज्या पद्धतीने अलार्म कॉल येतो त्या पद्धतीने तो जातो. त्यानंतरनं वाघाच्या पगमार्क्सवरनं सुद्धा बऱ्याचदा ट्रेसिंग केलं जातं की वाघ कुठल्या दिशेला गेला आहे किंवा काय. तर ते पण एक खूप छान अनुभव असतो, ते बघतायला पाहिजे. गाईड आणि ड्रायव्हर जातात पटकन त्यांच्या लक्षात येतं की खाली पगमार्क्स आहेत, तर मग ते पटकन होतं की अरे इथे पगमार्क लगे चला आगे चल.
टुरिस्टला इंटरेस्ट नसतो पगमार्क बघण्यामध्ये, पण तो ट्रेस असतो की त्या टायगरला ट्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो तो. पण आता या जिप्सी बरोबर प्रत्येक जिप्सीवर एक गाईड आणि एक गाईड आणि ट्रेन ड्रायव्हर असतो ना, गाईड आणि ड्रायव्हर असतो जिप्सी बरोबर असतो कुठेही वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये, टायगर रिझर्व्ह मध्ये मेनली. राईट. तर आधी ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर बोला की टायगर लोकांना बघायचाच असतो, तर महाराष्ट्रामध्ये टायगर बघायला बेस्ट सँच्युरी सध्या कुठली आहे आणि बेस्ट सीझन तिथे जायला कुठला आहे? बेसिकली असं तुम्हाला कोणी हे करू शकत नाही की कुठल्या टायगर रिझर्व्हमध्ये तुम्हाला टायगर दिसेल, परंतु चान्सेस मी सांगू शकतो की सगळ्यात जास्त चान्सेस जे महाराष्ट्रामध्ये टायगर पाहण्याचे किंवा वाघ पाहण्याचे असतील तर ते ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह सध्या खूपच जास्त लाईमलाईटमध्ये आहे. त्यानंतर पेंच टायगर रिझर्व्ह आहे आणि बोर जे आहे तिथं पण चांगलं आहे सायटिंग. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह हे बऱ्यापैकी मोठं पण आहे आणि नागपूरपासून ॲक्सेसिबल, म्हणजे ताडोबा आणि पेंच असं दोन्ही आहे. पेंचचं वैशिष्ट्य असं आहे की पेंच अर्ध महाराष्ट्रात आणि अर्ध MP मध्ये, भारतातलं एकमेव असं कदाचित टायगर रिझर्व्ह असेल की जे 2 स्टेटमध्ये विभागलेलं आहे. अमेझिंग आहे, ब्युटिफुल आहे दोन्ही पण. तर तिथं सगळ्यात चान्सेस जास्त आहेत. ओके. आणि काय फरक आहे ताडोबामध्ये चान्सेस तुम्हाला काय जास्त वाटतात कम्पेअर्ड टू अदर सँच्युरी? म्हणजे असं काय कारण, पॉप्युलेशन जास्त आहे टायगरचं का दुसरं काही? डेन्सिटी ऑफ टायगर ताडोबामध्ये चांगली आहे. आणि ताडोबामध्ये काय केलं की ताडोबा कोर आणि बफर असे सगळे त्यांनी एरियाज डिवाइड केलेले आहेत. तर कोर हा सेंट्रल एरिया पकडून त्याच्या साईडचे जे एरिया ते सगळे त्यांनी बफर केलेले आहेत. त्या बफरचे काही पॉकेट्स केलेले आहेत. प्रत्येक वाघाचा किंवा प्रत्येक टायगरचा एक एरिया ठरलेला असतो. म्हणजे मेल टायगरचा एक मोठा एरिया असतो आणि त्याच्यामध्ये तो 2-3 फिमेल टायगर्स असू शकतात. तर तुम्हाला ते ऑब्झर्व करता येतं. त्याच्यामुळे एरिया फिक्स असल्यामुळे त्या एरियामध्ये सायटिंगचे चान्सेस तेवढे जास्त होतात. आणि ताडोबाला असे पॉकेट्स खूप केलेले आहेत, त्यामुळे हे चान्सेस जास्त वाढतात ताडोबाला सायटिंगचे. म्हणजे सँच्युरी मॅनेजमेंट चांगली केल्यामुळे, सँच्युरी मॅनेजमेंट चांगली त्यामुळे सायटिंगचे चान्सेस वाढतात. ओके. तुम्ही आता बोलता मालढोकचं एक बोललात किंवा राधानगरी, तर हे टायगर सोडून महाराष्ट्रात अजून वाईल्ड लाईफ असं काय आहे बघण्यासारखं, म्हणजे जिथे लोकांनी आवर्जून जावं असं तुम्हाला वाटतं? बेसिकली मी मला म्हणते त्याप्रमाणे बर्ड सेंच्युरीज खूप आहेत. त्यानंतर चिंकारा अभयारण्य, मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य आहे आपल्या अगदी सासवडच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर ना ते आहे. मोरगाव जवळ आहे, मोरगाव जवळचं मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य. मोरगाव गणपतीला लोक जातात, शेजारीच त्याच्यामध्ये चिंकारा अभयारण्य. अभयारण्याचं जे बेसिकली जंगलाचं जे व्हेजिटेशन असतं किंवा फ्लोरा अँड फॉना असतो, तर हा जो सगळा एरिया आहे तो ड्राय लँड एरिया टाईप आहे. म्हणजे चिंकारा हा तुम्हाला याच एरियामध्ये पाहायला मिळेल, तो तुम्हाला ताडोब्यात पाहायला नाही मिळणार. तो तुम्हाला माळरानात पाहायला मिळेल. माळढोक पण जसा जो पक्षी की जो तो ग्रेट इंडियन बस्टर्ड नामशेष होण्याच्या मार्गावरती, म्हणजे तर तो तुम्हाला सोलापूरच्या माळरानात पाहायला मिळेल. तिथं नान्नज म्हणून माळढोक सेंच्युरी आहे, तर तिथं तो पाहायला मिळेल. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या जंगलाचा जसा प्रकार असेल तिथले प्रकार वेगळे असतात. लांडगा आपल्याकडं पूर्वी रेग्युलर सायटिंग दिसायच्या, हल्ली लांडगे दिसतच नाही, म्हणजे इतकं कमी सायटिंग लांडग्याचं राहिले. पण आपल्याकडं पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात जर म्हणाल तर माळरानाचा परिसर आहे, तर तिथं हे सगळे चान्सेस जास्त आहेत. कोल्हे किंवा जेकॉल्स आहेत आपल्याकडं, ते दिसतात. त्याला खोकड पण म्हणतात आपल्याकडे, ते कॉमनली दिसतात. सह्याद्रीचा जो राधानगरीचा भाग आहे तिथं पण गवे आहेत, तिथं माऊस डिअर पण प्रत्येक वेळा दिसू शकतं. तर ते सगळे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे हे आहेत वैशिष्ट्य. सगळ्याच्यात तेवढी चांगली व्यवस्था आहे फिरायला आतमध्ये, तसं आपण आता ताडोबा किंवा बोललो की इथं तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी घेऊन जाऊ शकता. अच्छा, ओके. म्हणजे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं व्यवस्था नाही, कारण जर लोकच जात नसतील तर ते कुठनं व्यवस्था करणं. ओके. ज्या ठिकाणी जेव्हा लोक येतील त्यावेळेस जिप्सी आणि या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करू शकतात, पण लोकच जर नाही जात आहेत अजून तर तिकडे त्या मानाने तशी व्यवस्था त्यांनी नाही. पण इथे आता हे तुम्ही चिंकारा म्हणलात किंवा गवे म्हणला, ते यांचं सायटिंग होतं बऱ्यापैकी त्या ठिकाणी गेल्यावर. म्हणजे वाईल्ड लाईफचं कसं असतं नाही का, की वाईल्ड लाईफचं तुम्ही प्राण्यांची मेंटॅलिटी नाही चेक करू शकता. त्यांना वाटलं तर ते तुम्हाला दिसू शकतात, नाही तर त्यांनी ठरवलं तर नाही दिसू शकणार तुम्हाला. त्यामुळं हे सगळं तुमचं नशिबाचा भाग आहे की तुम्हाला दिसेल किंवा नाही दिसेल. आता मी माझ्या एवढ्या वाईल्ड लाईफच्या करिअरमध्ये माळढोकला मी फक्त 2दा का 3दाच पाहिलंय. अच्छा.
म्हणजे मी बरेच वर्ष नानजला गेलो होतो, सगळा परिसर हिंडलो, परंतु माळढोक मला दोनदा दिसला. दाजीपूरला गवे जेवढ्या वेळा गेलो तेवढ्या वेळा दिसले, पण असं ठीक आहे, याचं खूप ग्रेट सायटिंग असं नाही, पण चांगलं आहे. कधी कधी खूपच असं संपूर्ण गाव्यांनी भरलेलं पण ते पण दिसलं, ते पण पाहिलं. पण हे सगळं तुमच्या नशिबावरतीच डिपेंड करेल की तुम्हाला तिथं गेल्यानंतर ना काय. बरं, मी तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक इंटेन्शन ठेवून डोक्यात गेला मला गावा बघायचं आहे किंवा मला हेच बघायचंय, तर तुम्हाला ते बाकीचं तुमचं आपोआप हे होऊन जातं. तर तसं न करता तुम्ही बाकीचे पण गोष्टी त्या जंगलातल्या पाहिल्या तर इट विल हेल्प, डेफिनेटली. चिंकारा अभयारण्यात गेलं, चिंकारे भरपूर दिसतात, ते खूप लांब दिसतं. मग आपल्याला वाटतं अरे खूप लांबून दिसले आम्हाला, ते नॅचरली, कारण तो माळरानावरती तुम्ही पण त्यांना दिसत असतात, ते पण तुम्हाला बघत असतात, आणि त्यामुळे ते तुमच्यापासून जेवढं शक्यतो माणसांना अवॉइड करण्याचाच प्रयत्न करतात, प्राणी कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न नाही करत. ते शाय असतात, हे डिअर प्रजाती झालेली शाय आहे ना, ते असे जवळ माणसाजवळ पटकन येत नाही. माणसाजवळ तसं कुठल्याच प्राण्याला यायला आवडत नाही. फक्त काय की जंगलामध्ये वाघ असा प्राणी की तो कोणाची तमा नाही करत, तो आपल्या धुंदीत आहे, तो यू डोंट बॉदर अबाउट एनिथिंग. तो येऊ शकतो, तो जवळनं जाऊ शकतो, बाकी दुसरा कुठलाही प्राणी तुम्हाला जवळपास पण हे नाही करणार. मी हे व्हिडिओ तुम्ही आता बोलला, तो जवळ होतो, व्हिडिओज मी काय काय बघितलेत की ती जिप्सी चालली, ओपन जिप्सी असते सफारीला ना, तो टायगर येतो जवळ वगैरे, काही डेंजरस नसतं, टायगर अटॅकच्या वगैरे केसेस नाही घडलेले असे कधी? टुरिस्टवरती काही टायगरचं अटॅक नाही झालेला. त्याला कारण असं की एकतर लहानपणापासून ते त्या जंगलात वाढलेलं असतं, लहानपणापासून ते जिप्सी बघत असतात, आणि त्यांना असं वाटत असतं की हा खूप मोठा प्राणी आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं आपल्यापेक्षा, आपण याचं काही, आणि आपल्याला तसं हार्मफुल नाही आहे, त्यामुळं आपल्याला काही फार प्रॉब्लेम नाही. हां, पण त्या केसमध्ये जर तुम्ही चुकून खाली पडला, उतरला, काय जातं, टायगर अटॅक करू शकतो, पण तो डायरेक्ट पण करणार नाही, कदाचित तुम्हाला वॉर्न करेल आधी, किंवा मॉक कॉल पण, म्हणजे ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल. माणसाचा शक्यतो माणसावरती अटॅक नाही करत, आणि टुरिस्टवरती तर नाहीच, ऑलमोस्ट आतापर्यंत कधी असं केस नाही झालेली. म्हणजे सेफ आहे सफारीवर, सफारी सेफ, काही तसा प्रश्न येत नाही. कारण तो एक मला व्हिडिओ बघून असं, बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की नाही ओपन जिप्सीमध्ये कसं काय वाघाच्या समोर जायचं, एक्झॅक्टली तसा काही प्रॉब्लेम नाही, इट्स क्वाइट सेफ. ओके ग्रेट. नाही तर मग गव्हर्नमेंटने केज लावून पाठवले असतं ना तुम्हाला. मग झू मध्ये जाण्यासारखं, झू मध्ये जाणं, आपण आतमध्ये केजमध्ये, पण नाही होत असं काही प्रॉब्लेम, असं तरी नाही. राईट. पण या सगळ्या सेंच्युरीमध्ये सगळं वाईल्ड लाईफ मुक्त संचार करत असतं, दे लिव्ह द नॅचरल लाईफ, हाच पर्पज एवढं सँच्युरी तयार करण्याचं. तर आपण जे केनिया, टांझानियातले व्हिडिओज बघतो की टायगरनी किल केलं, की टायगरनी कुठेतरी हरणाच्या मागे पळत पळत जाऊन त्याला पकडलं वगैरे, अशा गोष्टी बघायला मिळतात, आपल्याला अनुभवायला मिळतात. पहिली महत्वाची म्हणजे केनियामध्ये टायगर नाही आहेत. टायगर लायन असेल, सॉरी लायन आहे, तर केनियामध्ये लायन, चित्ता, लेपर्ड्स आहेत. एनिवेज, त्यांच्याकडे जसं मी म्हटलं तुम्हाला की सवाना आहेत, माळरान आहेत, त्यामुळे ओपन ग्रासलँड असल्यामुळे तुम्हाला हे सहज विजिबल असतं. पण टायगर शिकार तर करतोच ना, बरोबर. आता तो तुमच्या समोर होती की नाही हा प्रश्न आहे, तर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमच्या समोर होईल. पण शक्यतो काय होतं की टायगर हा नॉक्टर्नल अॅनिमल जास्त, तो रात्रींचर प्राणी आहे, तो रात्री प्रिफर करतो शिकार किंवा, कारण त्यावेळेस तुम्ही जंगलात नसता, त्यांनी केलेली शिकार तुम्हाला पाहायला मिळू शकते. तो शिकारीच्या जवळ बसलेला आहे, तो शिकार खातोय, असे बऱ्याचदा अनुभव. फार क्वचित टाइम असं दिसतं की तुम्ही टायगर आला आणि त्यांनी चेस करून शिकार केली, पण तो दिसू शकतो, शेवटी नशिबाचा भाग. एक्झॅक्टली. टायगर बघणं एक नशीब आहे, आणि हेही बघणं त्याच्यावर अवघड काम आहे. ग्रेट, हरकत नाही. तर चंदनजी, आपण आता इतका वेळ सँच्युरीबद्दल बोललो, टायगर सायटिंगबद्दल बोललो, तर मला असं लक्षात आलं की तुमच्या सगळ्या एकंदर सांगण्यानं असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये तरी ताडोबामध्ये त्यातल्या त्यात बऱ्यापैकी चान्स आहे टायगर सायटिंग लोकांना मिळायचा. तर ताडोबा हे एक्झॅक्टली येतं कुठे, आणि पुणे, मुंबई, नाशिक या कोल्हापूर या लोकांना तिथे पोचता कसं येतं, आणि तिथे राहायची सोय वगैरे चांगली आहे नाही काय, कारण नवीन झालेली सँच्युरी आहे म्हणून? नाही, ताडोबा खूप जुनी सँच्युरी. ओके, अच्छा. म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या काही टायगर रिझर्व पैकी ताडोबा आहे, 1973 आय गेस. वन ऑफ द बेस्ट टायगर रिझर्व आहे. मी मगाशी जसं पहिल्या सुरुवातीला एक मुद्दा म्हणून मांडला होता की विदर्भामध्ये टायगर रिझर्व चांगले आहेत, इव्हन ताडोबा, पेंच, नागझिरा, नवेगाव टायगर रिझर्व, आणि बोर अभयारण्य. त्याला सगळ्याला कनेक्टिव्हिटीसाठी जर बेस्ट सिटी असेल तर नागपूर आहे आपल्याकडे. ओके. नागपूरपासून हे सगळं कनेक्टेड आहे. म्हणजे नागपूरपासून साधारणतः 2-2.5 तासाच्या डिस्टन्सवरती ताडोबा आहे, 1.5 तासाच्या डिस्टन्सवरती पेंच आहे, साधारणतः 3-1 तासाच्या डिस्टन्सवरती बोर अभयारण्य आहे.
त्यामुळं हे तिन्ही ठिकाणी तुम्ही अगदी नागपूरवरनं इझिली जाऊ शकता. पुणे, मुंबई, कोल्हापूर किंवा कुठनंही इकडनं महाराष्ट्रातनं नागपूरला कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आता तर समृद्धी महामार्गाने तर तुम्ही साधारणतः 7-8 तासामध्ये तर तुम्ही नागपूरला पोहोचू शकता. अगदी 10-12 तासामध्ये तुम्ही ताडोबामध्ये रीच करू शकता बाय रोड ऑल्सो. आणि तिथं राहण्याचं जर राहायची सोय काय आहे, म्हणजे काय प्रकारची आहे, की बाबा अगदी बेसिक आहे का, जंगल बऱ्याचदा काय होतं, जंगलामध्ये काय आहे करायला का बाहेर येते? बऱ्याचदा काय होतं की लोकांना असे प्रश्न असतात की जंगल सफारीला जायचंय म्हणजे काहीतरी आम्हाला राहायची व्यवस्था काही फार चांगली नसेल किंवा जंगलातच आहे का कुठेतरी टेंटमध्ये राहायचं वगैरे, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असू शकतात. पण आत्ता टुरिझम तिकडचं एवढं चांगलं डेव्हलप झालेलं आहे की त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल्सपासून 5 स्टार रिसॉर्ट्सपासून रिसॉर्ट्सची सोय आहे. क्या बात आहे. म्हणजे पेंचला असेल किंवा ताडोब्याला असेल, अगदी तुमच्या बजेटपासून ते 5 स्टारपर्यंत एवढ्या अम्युनिटीज त्या ठिकाणी आहेत. हां, फक्त ताडोब्याला काय आहे की ताडोब्याला अराउंड 23 ते 24 गेट आहेत वेगवेगळे एंट्री करायला. तर तुम्हाला बऱ्याचदा काय होतं की आणि ते गेट म्हणजे ताडोबाचा सेंट्रलला एक कोर झोन आहे आणि बाकी सगळे बाजूला असं संपूर्ण इतर बफर झोन आहेत. ओके. तर तिकडनं समजा तुम्ही मोहर्ली, ताडोबाचा मोहर्ली झोन किंवा मोहर्लीचं खूप फेमस आहे. तर मोहर्लीला जर तुम्ही स्टे घेतला आणि तुमची सफारी जर इकडं कुठं दुसऱ्या साईड नवेगावला वगैरे असेल, अपोजिट साईडला असेल, तर इट विल टेक अराउंड 1 hour to 1 hour 50 minutes किंवा 30 minutes, 1 ते 1.5 तास लागतो तुम्हाला तिकडनं इकडे यायला. मग जर तुमची सकाळी पहाटे 5ची सफारी असेल, 5:30ची सफारी असेल तर मेस होऊन जाईल सगळं. परत तुम्हाला रिटर्न परत रिसॉर्टला जायचं आणि परत यायचं. तर म्हणून ज्या वेळेस तुम्ही जंगल सफारीचं बुकिंग करणार असाल किंवा करता, त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या कुठलं गेट आणि त्या गेटला कुठले रिसॉर्ट किंवा त्या गेटच्या जवळपास कुठले रिसॉर्ट आहेत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बोलला. हो, खूप इम्पॉर्टंट आहे. तर लोकांचं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. लोक आम्हाला जिथे सफारी मिळते तिथे ऑनलाईन बुकिंग करतात आणि नंतर मग रिसॉर्ट कुठलं चांगलं दिसते म्हणून तिकडे बुक करतात. पण हा सगळ्यात जो ट्रॅव्हल होतो म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. तर हे खूपच अनुभव आलेले आहेत आम्हाला. त्यानंतर एक जनरली मुद्दा होता की जंगलाच्या आतमध्ये राहायला मिळतं का, तर कुठल्याही टायगर रिझर्वमध्ये जंगलाच्या आतमध्ये राहायला तशी परवानगी नाही आहे. परंतु भारतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिम कॉर्बेटला आणि नागझिरा नवेगाव टायगर रिझर्व, नागझिरा नवेगावला अजूनही जंगलाच्या आतमध्ये राहता येतं. हार्ट ऑफ द जंगल फॉरेस्टचं गेस्ट हाऊस आहेत आणि तकरीबन तिथं 14 रूम्स आहेत आणि डॉर्मेटरी पण आहे. तर ते FDCM मॅनेज करतं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. तर तिथं राहता येतं. नागझिरा इट्स सेल्फ अ व्हेरी ब्युटिफुल जंगल. म्हणजे त्याच्यामध्ये आणि हार्ट ऑफ द जंगलमध्ये राहून रात्रीचं जे जंगलातले आवाज आणि अनुभव तो अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. फार वेगळा अनुभव आहे. फार वेगळा अनुभव आहे. म्हणजे ज्यांना खरं कोर वाईल्ड लाईफ मध्ये खूप आवडतं त्यांनी जरूर एकदा तरी नागझिराला स्टे केला पाहिजे. नागझिरा येतो कुठे? नागझिरा पण भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये येतं. म्हणजे नागपूरपासून हे पण जवळ आहे. हे पण 2-3 तासाच्या डिस्टन्सवरती नागपूरपासून आहे. म्हणजे ह्याला पण कनेक्टिव्हिटी नागपूरचीच आहे. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की लोकांना खूप क्विकमध्ये जंगल सफारी करून पाहिजे आणि 1-2 सफारीमध्ये मला टायगर बघायचं आणि परत जायचं. असं होत नाही म्हणजे असं होऊ पण शकतं, पण असं करू नये. कारण जर तुम्हाला एखादं जंगल अनुभवायचं असेल तर त्याला थोडा तरी न्याय द्यायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून किमान 3 नाईट 4 नाईटचा स्टे घेतला पाहिजे. जंगलाच्या बाहेर बरेचसे आदिवासी लोकांच्या गावं आहेत, वस्ती आहेत. तर आदिवासी म्हणजे तर आपल्यासारखे थोडेसे आधुनिक आदिवासी आहेत असे की, पण ते तुमच्यावर गाईड म्हणून येत असतात, ड्रायव्हर म्हणून येत असतात. तर त्यांच्या गावांमध्ये कधीतरी जाऊन त्यांचे अनुभव जर ऐकले तर आणखीन छान लाईव्ह एक्सपिरियन्स किंवा लाईव्ह अनुभव आपण अनुभवू शकतो. एक वेगळं प्रकारचं टुरिझम त्या ठिकाणी करता येईल. तर अशा काही गोष्टी केल्या पाहिजे. फक्त जायचं आणि टायगर दिसला की परत यायचं रिसॉर्टमध्ये राहून ते समथिंग टायगर टुरिझम वाईल्ड लाईफ टुरिझम करायला पाहिजे. टायगर टुरिझम इज नॉट टायगर टुरिझम, राईट. वाईल्ड लाईफ टुरिझम आणि त्या उद्देशानेच ट्रॅव्हल करायला पाहिजे. एक्झॅक्टली. वेगळा अनुभव घेणार आहे. आपण ज्यावेळेस बाहेर पडतो तेच कुठल्या तरी अनुभवासाठीच बाहेर पडलेलो असतो. टुरिझम म्हणजे एक अनुभवच आहे. तर तो अनुभव तुम्हाला वेगळ्या प्रकारे जर घ्यायचा असेल तर अशा प्रकारे थोडंसं जर टुरिझम मध्ये केलं किंवा तशा प्रकारचं तुम्ही केलं तर तुम्हाला खूप एन्जॉय, म्हणजे खूपच छान मेमोरेबल एक्सपिरियन्स होतात.
एक्झॅक्टली. आणि तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये अशा काही गोष्टी अनुभवतच नाही करू शकत. ते सगळं वेगळं, आणि जंगल, फ्रेश हवा, ते फ्रेश नेचर बघणं, ते तर खूप वेगळे अनुभव आहेत आणि लोकांनी नक्की घ्यावे खरंच. म्हणजे आणि माझ्या मते हे सेक्टर सध्या खूप वाढतंय. म्हणजे गेले काही वर्षात तर मी तर ऐकतोय कित्येक करोडची उलाढाल आहे सध्या वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये. वाईल्ड लाईफ टुरिझम नॉट लेस दॅन 200 करोड, म्हणजे टुरिझम मधनं नॉट लेस दॅन 200 करोड. म्हणजे बेसिकली मी ज्यावेळेस आम्ही वाईल्ड लाईफ टुरिझम सुरू केलं 2007-08ला, तेव्हा खूपच बेसिक लेवलमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पण आत्ता त्याची खूप खूप क्रेज आहे. फक्त क्रेज म्हणजे वाघाची क्रेज आहे हा एकच मुद्दा होतो, पण अदरवाईज चांगले तुमच्याबरोबर नॅचरलिस्ट असणं, चांगले तुमच्यावर गाईड असणं, याचा खूप फरक पडतो वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये. त्यावेळेस म्हणजे मला आठवतं मी 40-40 लोकांचे स्टुडंटचे लोकांचे ग्रुप्स घेऊन जायचो आणि त्यांचे ते अजूनपर्यंत माझ्या टचमध्ये येतो की काय येतात अजून पण. तर हा जो अनुभव आहे ना तो खूप वेगळा आहे. टुरिझमचा सेक्टरमधनं जर विचार केला तर वाईल्ड लाईफ टुरिझम आत्ता सध्या बूमिंग आहे. म्हणजे पुढच्या काही वर्षामध्ये हा डबल आकडा जाणार. जे कोणी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की वाईल्ड लाईफ टुरिझमचं इन्क्वायरीज म्हणजे जनरली म्हणजे मी ॲज ज्यावेळेस टुरिझमचा बिझनेस किंवा त्याच्या संदर्भात लेजर टुरिझमचा विचार करतो किंवा बाकीच्या गोष्टीचा विचार करतो, त्यावेळेस माझे अनेक कलिग्ज आहेत, अनेक ओळखीचे आहेत. तर त्यांच्याकडे ज्यावेळेस वाईल्ड लाईफ टुरिझम मी त्यांना विचारतो की तुमच्याकडे वाईल्ड लाईफ टुरिझमची इन्क्वायरी आली तुम्ही काय करता? आम्ही काही नाही करत. आम्ही म्हणतो आम्ही करत नाही. का नाही करत? म्हणजे आम्हाला माहीत नाही काय. ठीक आहे, बट माहिती करून घ्यायला पाहिजे. जर हा एवढा मोठा बिझनेस असेल, एवढा मोठा सेक्टर हा टुरिझममधला एक पार्ट असेल, तर जेवढे काही टूर ऑपरेटर्स आहेत त्यांनी ह्याचा डेफिनेटली विचार करायला पाहिजे की आपल्याला वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये पण चांगल्या रीतीने इन्कम होऊ शकतं किंवा चांगल्या प्रकारे याला, जसं बाकीचं टुरिझम लेजर टुरिझम एवढे छान प्लॅन करतात आणि वाईल्ड लाईफ टुरिझमला ते थोडेसे अडखळतात, तर तसं करू नये. त्यांनी बिनधास्त वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये एंट्री करावी. वाईल्ड लाईफ टुरिझम हे पण तेवढंच रिटर्न देणारं हे आहे. नाही, बूमिंग सेक्टर आहे, बूमिंग सेक्टर आहे टू मच. आणि लोकांना हे असे अनुभव हवे असतात. स्टँडर्ड अनुभव घेऊन लोकांचं आता खूप झालं, वेगवेगळ्या प्रकारचे जंगल अनुभव. तुम्ही तुमच्या क्लायंटला सजेस्ट करू शकता ना की तुमचं हे झालंय ते झालं, एकदा जंगलात तर जाऊन बघा. नक्कीच. आणि डेफिनेटली जातात. असे कित्येक उदाहरणं आहेत की ज्यावेळेस माझ्या संपर्कात काही मित्र आले की अरे आम्ही करत नाही पण काय वेगळं सजेस्ट करू, म्हटलं सांग एकदा ताडोब्याला जाऊन या म्हणून, पेंचला जाऊन या म्हणून. पेंचला गेल्यानंतर ज्यावेळेस ते वाघ पाहतात किंवा वाघाचं दर्शन त्यांना घडतं, त्यानंतर ना तो जंगलाच्या मागे लागला. आता हे झालं तर दुसऱ्या जंगलात जायचं मला, किंवा आणखी माझ्या 4 मित्रांना घेऊन जातो. दिस इज क्वाईट पॉसिबल. म्हणून ते वाघ हा एक युनिक सेलिंग पॉईंट आहे वाईल्ड लाईफ टुरिझमचा, की तुम्हाला दिसतो वाघ, त्यामुळे त्या वाघाच्या निमित्ताने तरी वाघाच्या निमित्ताने जंगलात. आणि त्यांनी काय होतं की जंगल टुरिझमचा एक फायदा असा आहे सर की जंगल टुरिझममुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आजूबाजूच्या गावांना. तिथले जे आदिवासी तरुण किंवा हे जे सगळे होते, तर त्यांना हॉटेलच्या माध्यमातून, त्यांना गाईडच्या माध्यमातून, ड्रायव्हरच्या माध्यमातून किंवा काही छोटे मोठे शॉप्सच्या माध्यमातून त्यांना रोजगार आणि इन्कम सुरू झालं. त्यामुळे त्यांची जंगलावरची डिपेंडन्सी जी होती ती कमी झाली. त्यानंतर त्यांना हे कळायला लागलं की आता वाघामुळे आम्हाला पैसा मिळतो, तर आपल्याला वाघाला प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यामुळे मागच्या काही वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर वाघांची संख्या 1400च्या आतमध्ये 1100-1200च्या आसपास आली होती, जी आता 3-3.5 हजाराच्या पुढे गेली आहे. म्हणजे हे जे आहे कुठेतरी अवेअरनेस वाघाबद्दल किंवा टायगरबद्दल. तर टायगर हा इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून, त्या आजूबाजूच्या गावांच्या दृष्टिकोनातून एकदम महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ते पण त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि हे व्हायला पाहिजे. म्हणजे जरी आता टुरिझममध्ये हा सगळा एवढा मोठा सेक्टर असला तरी सुद्धा आणखीन त्याच्यामध्ये लोकांनी यायला पाहिजे, लोकांनी जायला पाहिजे. फक्त कुठल्याही प्रकारे काय म्हणतात त्याला धिंगाणा किंवा हे न करता एक वेगळा अँगलने हे टुरिझम करावं एवढीच इच्छा आहे. म्हणजे असं काय. तर चंदनजी, आता आपण इतका वेळ एक छान गप्पा मारल्या, मलाही बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या वाईल्ड लाईफ टुरिझम महाराष्ट्राबद्दल खासकर. तर तुम्हाला लोकांना काय संदेश द्यावासा वाटतो की वाईल्ड लाईफ टुरिझम कसं करावं किंवा काय प्रकारे करावं? काही तुम्हाला एक स्पेसिफिक संदेश लोकांना द्यायला वाटतो या वाईल्ड लाईफ टुरिझम विषयावरच फक्त? मला सांगायला आवडेल की बेसिकली जसं बऱ्याच जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाले होते की भारतामध्ये रणथंबोर किंवा कान्हा, बांधवगड यासारख्या टायगर रिझर्वला खूप जास्त प्रमाणात डिमांड आहे किंवा खूप जास्त प्रमाणात लोक जातात. महाराष्ट्रातलं सुद्धा वाईल्ड लाईफ खूप छान आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं सुद्धा वाईल्ड लाईफ हे त्याच्या तोडीचं आहे
किंबहुना सरस आहे, कणकभर जास्तच असेल कदाचित. प्रत्येक ठिकाणचं असं स्पेसिफाय नाही करू शकत, परंतु प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. लोकांनी आवर्जून या टुरिझममध्ये यावं. थोडासा संदेश असा राहील की तुम्ही कुठल्याही जंगलामध्ये जाताना, कोणतंही जंगल घ्या, महाराष्ट्रातलं असू दे, सेंच्युरी असू दे, टायगर रिझर्व असू दे, या भारतातलं किंवा अगदी केनियातलं जरी जंगल घेतलं तरीसुद्धा त्या जंगलाचा थोडा का होईना पण अभ्यास तुम्ही करून जायला पाहिजे. तिथं नक्की काय काय आहेत, कुठले प्राणी आहेत, कुठले पक्षी आहेत, कुठले ॲम्फिबियन्स आहेत, कुठले रेप्टाईल्स आहेत, कुठले इन्सेक्ट्स आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्यावेळेस जंगलात जाल तर त्यावेळेस तुम्हाला जर ते पाहायला मिळाले तर. आणि आजकाल नेटवरती सगळं अवेलेबल आहे डाटा, की तुम्ही जर त्या जंगलाबद्दल टाकलं तर त्या जंगलामध्ये कुठले मॅमल्स आणि सगळ्या गोष्टी मिळून जातात तुम्हाला. तर त्याचा थोडासा अभ्यास करून गेला आणि त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस जंगल तुम्ही पाहायला लागाल त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. तेव्हा तुम्हाला तो इंटरेस्ट क्रिएट होतो वाईल्ड लाईफमध्ये. त्या पद्धतीने मग तुमचं जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये भर पडतं. कारण एखाद्या गोष्टी ऐकणं आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं याचा खूप छान मेळ तुम्हाला घालता येईल. आणि जर तुम्हाला या संदर्भातली कुठलीही माहिती किंवा कुठलीही जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल माझ्याकडनं तर मला जरूर सांगा. मी माझ्याकडनं जी काही बेस्ट मदत होईल ती तुम्हाला नक्की या बाबतीमध्ये करेल. मला तर एवढंच सांगायचं वाटतं. थँक्यू. ग्रेट ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला आमच्या आजच्या या पॉडकास्टच्या गप्पा कशा वाटल्या? एक खूप वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो होतो, वाईल्ड लाईफ टुरिझम. आणि मला वाटतं हे ऐकून तुम्ही बरीच लोक आता वाईल्ड लाईफ टुरिझम प्लॅन करतील. जरूर करा, कारण चंदनजी म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रात खूप खूप प्रकारचं वाईल्ड लाईफ आहे आणि ते आपण सगळ्यांनी आवर्जून बघायला पाहिजे. तर तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला आम्हाला प्लीज कळवा. आमचे डिटेल्स खाली आलेच आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे याच्यापुढे आम्ही तुमच्याकरता नवीन नवीन विषय घेऊन येऊ. धन्यवाद.